ओके. नमस्कार मित्रांनो, आपण आहोत बासरी धबधब्याजवळ आणि बासरी धबधब्याच्या मागे जे काय छोटंसं डॅम वगैरे आहे तर तुम्ही बघू शकता इकडं. तर ह्या डॅमच्या किनारी भरपूर सारे पर्यटक येतात, आपल्या फॅमिलीबरोबर असतात, मित्रमैत्रिणींच्याबरोबर असतात, घरच्या आप्त कुटुंबियांच्याबरोबर असतात. तर इथं येऊन ते काय करतात, बेसिकली मजा मस्ती करतात, सनसेटला फोटो वगैरे घेतात. पण वेगवेगळ्या गोष्टींचे रॅपर्स, प्लास्टिक रॅपर्स असू देत किंवा कागदी रॅपर्स असू देत किंवा पत्रावळ्या असू देत किंवा पाण्याच्या बॉटली असू देत, ह्या सगळ्या गोष्टी इथं टाकतात. आणि ह्या टाकल्यामुळे इथं काय होतं, कचरा होतो. त्यासाठी आज आपण इथं आलेलो आहे. थोडंसं छोटंसं दाखवायचं आहे कसं करतो आहे आपण नेमकं. तर बघा, हे माझ्याबरोबर आहेत माझे मित्र वैभव हातकणंगलेचे. आणि हे बघा, हा कचरा आता इथं गोळा केलेला आहे एवढा थोडासा. ठीक आहे, आम्ही काय असं फुल फ्लेज ऑपरेशन करत नाही आत्ता, पण तुम्हाला दाखवतो काय काय आहे आता. इथं बघा, या जवळ या थोडंसं आता. हे बघा, हे मोबाईलचं स्क्रीन गार्ड. ठीक आहे, हे काचा दाखवला, काचा दिसतात का? हां, हे सगळे असे बाटलीचे आता ना, ते सगळे हे प्लास्टिकची पिशवी. इकडे इकडे या जरा. हे बघा तुम्ही आता, हे सगळं बघा, बघा हा बघा, हे प्लास्टिक बघा. बासरी धबधबाच्या मागचं पाणी पण बघा. हा एवढा चांगला निसर्ग आहे. इकडे झाडी बघा, हे सगळं जंगल टाईपच आहे, सगळं निलगिरी झाडं तिथं, आतमध्ये रानटी झाडं आहेत सगळी. बघा, पक्ष्यांचे आवाज पण आहे. आणि तिथं आपण हे असं टाकावं लागलं, म्हणजे हे बरोबर आहे का बघा तुम्ही, तुमच्या हिशोबानं बघा. बघा इथं काय काय छोटे छोटे प्लास्टिक हे आहे सगळं इथं. आता आपण जरा तिकडे पुढे पुढे जाऊया, धबधब्या सॉरी पाण्याजवळ जाऊया. आणि पाण्याजवळ किती हे बघूया पाहिजे. या मित्रांनो, तुमचं काय काय नाव? योगेश आणि सौरभ. सौरभ. हां, तुमचं गाव कुठलं? लक्ष्मीवाडी. लक्ष्मीवाडीचे. 11वी शिकता ना तुम्ही? हां, बघा हे बघा आता, हे प्लास्टिक या हिला दाखवा हो, प्लास्टिकच दाखवा. असं प्लास्टिकवर तर जरा फोकस करा. इकडे या जरा, एकदम त्याच्याजवळ घ्या. एकदम दाखवा, आपलं पाणी दाखवा, प्लास्टिक दाखवा. या इकडे बघा, फुटबॉल खेळू शकतो, पण अशा ठिकाणी नको. चांगला फुटबॉल आणून खेळूया इथं. इथं एक मैदान झालं पाहिजे, लोकांना बसायला चांगली जागा पाहिजे. आणि जे काय इथं मी आता एका ठिकाणी, आमच्याकडे काय पिशवी वगैरे नाही. हां, इथं तर बघा चूल करून टाकलेला आहे आणि काचा टाकला. दाखवा जरा, ते दाखवा. बघितलं हां, बस बस. हां, या आपण नंतर गोळा करून घेऊन जाऊ. इकडे दाखवा जरा, ते दाखवा इकडं पाणी बघा. हां, या इकडे या. लहान मुलांचे डायपर्स दाखवा. हे प्लास्टिक बघा. मी काय म्हणत नाही असं की ह्या गोष्टी तुम्ही वापरू नका, ह्या गोष्टी वापरा, जरूर वापरा, कारण की ह्यातून आपलं आयुष्य हे सुखमान होणार आहे, हे लक्षात घ्या. ठीक आहे, पण त्याचबरोबर ह्या निसर्गाची काळजी घेणं, इथं आपण कचरा न करणं आणि इथं बाकीच्या गोष्टींना हानी न पोचवता हे सगळं होणं, हे पण तितकंच महत्त्वाचं आहे. आणि आता आपल्याला पण म्हणला तर तुम्ही मला सांगा, जरा इकडे दाखवा. आता इथं काहीतरी हे डायपर पडलेलं आहे काय, तिकडे जरा लांब घ्या. आता इथं मस्तपैकी एवढं पाणी आहे, पाण्यात मासे वगैरे थोडेसे आहेत, इथं पक्षी वगैरे येतात. आता इथं मी पण एक माणूसच आहे, मी आता इथं बसू शकतो काय सांगा मला? तेच जर इथं हे नसतं आणि व्यवस्थित असतं तर मी बसलो असतो इथं. तुम्ही जर घाण करताय, तुमचाच उद्या मित्र येणार आहे, लक्षात घ्या. हां, तुमच्याच घरातली कोणतं माणसं तुम्ही बघितल्यानंतर म्हणलाय हो, तुमचा त्या व्हॉट्सअप स्टेटसवरचा फोटो बघून, इंस्टाग्रामची पोस्ट बघून, फेसबुकचं पोस्ट बघून ही माणसं इथं येणार आहेत, तुमचीच मित्र वगैरे येणार आहेत. हां, तुमचा मित्र कोणतं राहिला आहे, त्याला ह्या इथे डायपरजवळ बसता येते काय सांगा? इथं दाखवा. हे काय तर आहे आता इथं, हे आहे, इथं बसता येते काय सांगा? इथं इकडे इकडे जावं, इकडे आहे कसं दाखवा. अरे वैभव सरांनी एकदम छान दाखवलेलं आहे. दाखवा सौरभ, दाखवा तुम्ही व्यवस्थित दाखवा. हे बघा, हे बघा आता, हे बघा, आणि हे पण दाखवा वेळ सगळं. मागं दाखवा किती मस्त आहे ते. असं दाखवा, हे सगळं जंगल आहे, हे सगळं हे लक्षात घ्या. हे कुठंतरी आपल्याला काढायला पाहिजे. तर असं दाखवा. इथं आपण थोडंसं, आता मी तर काय काढू शकणार नाही कारण की माझ्याकडे काही सुद्धा अवजारे वगैरे नाही आहेत, पण
आहे का आपण करूया याला काढायचं. हां तुमची पण मदत लागेल, या सगळ्यांची मदत लागणार आहे हे सगळ्या गोष्टी. आणि हे काय एकट्याचं काम नाही आहे. एवढंच काटे काढे सगळं काटे काढू. वैभव सरांची जिद्द बघून आपण पण थोडंसं घेऊया. काटे तर टाकू नका दादा, काटे वेगळ्या टाका आणि ते प्लास्टिक वेगळं टाका. काचा वगैरे आहे व्यवस्थित. सगळं बघा हे पाण्याचे ग्लास प्लास्टिक. तुमचे मित्र बसणार ते दाखवायचं, जरा दाखवा, हे दाखवा बघा हे एवढं सगळं. आता काय करायचं ह्यांना पण दाखवा, ह्यांना पण दाखवा. दादांनी आपल्याला मदत केलेली आहे. आणि या तुमचे मित्र इकडे दाखवतो तुम्हाला. कळलं काय. आणि हे बघा, आणि इथे एवढी अशी घाण आहे ही सगळी. हे कसला निसर्ग आहे राव. काय ते डोंगर, काय ते पाणी, काय ती हवा. बघा बदकं पण आहे. आणि बदकं येतील का इथं सांगा तुम्ही. मी याल काय ते सांगा मला. इथंचा फोटो मी घेतला, मी इथं सेल्फी फोटो मी घेणार आहे काय. अजिबात नाही. ओके चलो. आणि असंच इथं पण आहे बघा थोडंसं. आता हे इथं पण घाण झालं आहे. काय जास्त घाण नाही, ही थोडीच आहे. आणि हे आपणच केलेलं आहे हे लक्षात घ्या. हे असं इथं कोण काय परग्रहावरनं माणसं आलं नाहीत काय नाहीत. आणि इथं बघा हे चांगले चांगले पिसारे आहेत इथं. आता हे पिसारे बघायला मिळाले असते, पण ह्या घाणीत हे पिसारे दिसणार आहेत का तुम्हाला सांगा. हे किती घाण आहे बघा. ही हेच आपल्याला थोडंसं ह्याच्यावरती कृती करायला पाहिजे. हां ठीक आहे. चला, निसर्गरम्य अशा बिरदेवाडी आणि लक्ष्मीवाडी ह्यांच्यामध्ये असलेला हा तलाव. खडीक्रेशरपासून आत येतात. हातकणंगले वडगाव रोडवरती नरंदेच्या खिंटीच्या आधी डाव्या साईडला. आणि बासरी धबधब्याच्या मागं, म्हणजे बासरी धबधबा इथनं चालू होते. आणि बघा हा कचरा नाही काढला तर समजून घ्या की बासरी धबधब्यात पण तुम्हाला असे प्लास्टिकचे पाणी तुमच्या अंगावर पडणार आहे. म्हणजे हे लक्षात घ्या तुम्ही. कळलं काय. त्यामुळे हे खूप आता महत्त्वाचं आहे आणि तसंच करायला पाहिजे आपल्याला. ओके धन्यवाद.